आणि हे विज्ञान आहे, तर ते पण म्हणता येते. हे विज्ञान आहे, म्हणजे साधारण म्हणजे असं एक गंमत म्हणून की कल्पना असं काही नाही. हे एक पुरातन विज्ञान आहे. ते मी आज तुला सांगत आहे. का? आता त्याचं कारण ते रिझन देत आहेत भगवान. ते म्हणतात, "कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्रही आहेस." भगवान इथे का सांगत आहे त्याला? कारण अर्जुन हा भगवंताचा भक्त आहे आणि मित्रही आहे. आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. आणि हे जे रहस्य आहे, म्हणजे भगवद्गीता ही एक रहस्य आहे. रहस्यम ही एतद उत्तमम. ही उत्तम रहस्य आहे एकदम. तर हे रहस्य म्हणजे आपण पाहतो बरेचसे लोकं ह्याला समजण्याचा प्रयत्न करतात, वाचण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा लोकांबरोबर चर्चा करतात, तरी त्यांना समजत नाही. का? कारण इथे भगवान सांगतात की हे रहस्यमय आहे. पण हे रहस्य कोण जाणू शकतं त्याचं उलगडा इथे भगवान करत आहे. त्यांचं फक्त जो भक्त असेल, तोच ही गोष्ट समजू शकतो आणि भगवान अर्जुनाला सांगत आहे कारण अर्जुन त्यांचा भक्त आहे आणि मित्रही आहे. आपल्याला माहिती आहे बघ महाभारतामध्ये किती त्यांची मैत्री होती. म्हणजे पार अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून चालायचे. कधी भगवान कृष्ण अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवून चालायचे. इतकंच नव्हे तर जेव्हा महाभारताच्या युद्धात जेव्हा अ, अ, लढाई करून अर्जुन जेव्हा झोपून जायचा, तर त्या घोड्यांची मालिश भगवंत स्वतः करायचे त्या घोड्यांची मालिश. त्यामुळे किती मैत्री होती. तर हे रहस्य जाणायचं असेल, 2 क्वालिटी इथे सांगितलंय. एक सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे भगवंताचा भक्त. आता सगळे म्हणतील, "मी पण भगवंताचा भक्त आहे, मी पण भगवंताचा भक्त आहे." आणि आपण पाहतो, आपण जनरली पण पाहतो, सगळे जे सेलिब्रिटी असतात, "हो, मी त्यांचा खूप मोठा भक्त आहे. मी शाहरुख खानचा मोठा भक्त आहे. मी सलमान खानचा मोठा भक्त आहे. मी ऋतिक रोशनचा मोठा भक्त आहे." पण त्यांच्याशी इंटरॅक्शन वाढायला लागलं, की त्यांची जी ईर्ष्या आहे, ती दिसू लागते. त्याचा अर्थ काय? ते त्यांचे जे ऐश्वर्य आहे, त्याच्याशी ते आकर्षित झाले होते. पण जेव्हा ते क्लोजनेस जेव्हा येऊ लागते, तेव्हा ती जी जी भक्ती असते, जे दाखवायचा प्रयत्न करतात, ते भक्ती नसते ते. ते निघून जातात. तसे भारतामध्ये पण असे भरपूर असे लोकं आहेत, जे असं म्हणतात, "मी भगवंताचा भक्त आहे." पण ते त्यांचे जे ऐश्वर्य आहे, ते वापरण्याचा प्रयत्न करतात भगवंताचा. आणि जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं, की ते त्याच्यावरती कमेंट्री लिहितात. का? कारण भगवद्गीता ऑलरेडी फेमस आहे. तर त्याच्यावरती आता समजा आज मी कमेंट्री लिहिली, की माझंही नाव फेमस होईल. भगवद्गीताचं काही नाही. भगवद्गीता आहेच फेमस. पण अरे गोपी मनोहरने भगवद्गीतेवरती एक कमेंट्री लिहिली आहे. तर कोणाचं नाव येईल इथे? माझं नाव येईल. तर हे लोकं आपलं जे आहे नाव वाढवण्यासाठी करतात. तर तो खरा भक्त नाही. खरा भक्त कसा? अर्जुन. म्हणजे भक्ताचं लक्षण काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. भक्त म्हणजे जे आपल्या म्हणजे भक्त म्हणजे त्यांचे जे स्वामींनी जे पण सांगितलं ते लगेच त्याचं जसं सांगितलं युद्ध कर. आपण पुढे पाहूया, की अर्जुनाने लगेच युद्ध करायला चालू केलं आणि काय बोलला? "करिष्ये वचनं तव." तू जे सांगशील मी ते करायला तयार आहे. तर जसं आपण एक साधारणरित्या पण पाहतो आपण, की जेव्हा घरामध्ये आपलं एक मेड असते आपलं किंवा काम करणारा असतो, गडी असतो. त्याला सांगतो, "हे काम कर, तू हे काम कर. तू झाडू मार, लादी साफ कर किंवा जे टॉयलेट साफ कर." तो कधी प्रश्न विचारत नाही. का? मी हे का करू? मला नाही करायचं. नाही, कधी प्रश्न विचारतो, तू कधीच नाही विचारत. का? कारण ते त्याचे स्वामी. तसं भक्त पण तसंच असतं. माझ्या स्वामींनी जे सांगितलंय मला ते करायचं. आणि तेच काही अंशामध्ये आज आय डोंट नो तेवढा आहे की नाही, बट जी पत्नी होती, जी पतिव्रता पत्नी होती, ती पण तिच्या नवऱ्याने जे सांगितलं ती डोळे बंद करून ती फॉलो करायची. आजही तसं भारतात आपली भारतीय संस्कृती इतकी चांगली आहे, की कधी प्रश्न विचारत नाही त्याला. पण आजकाल ते मॉडर्नायझेशनमुळे आणि मूव्हीजमुळे प्रभावित होऊन लोकांचा स्वभाव चेंज होत चाललाय. दॅट इज अ डिफरंट थिंग. बट आजही जर पाहिलं तर दे आर सो मच डेडिकेटेड म्हणजे नवऱ्याला. नवऱ्याला कधी प्रश्न विचारत नाही. "तू असं कर,
तू हे का आणि ते का. तर तो त्याला म्हणतात भक्त. जे न विचारता आपण जेव्हा कार्य करायला तयार आहोत. जसे गुरु असतात. गुरु सांगतात, "बाबा तू हे कर." जसं शिल भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी शिल प्रभुपादजीला सांगितलं, "तू पाश्चात्य देशमध्ये जाऊन प्रचार कर." लगेच त्यांनी विचार नाही केला. 70 वर्षाच्या आयुमध्ये जेव्हा लोकं रिटायर होतात, ते वृंदावनमध्ये होते. ते सगळं सोडून ते पाश्चात्य देशामध्ये कुठे जिथे नरकसारखं जीवन होतं. तिथे एवढं चांगलं अ, जीवन होतं, इथे संन्यासी म्हणून होते ते. ते सोडून ते नरकामध्ये सारख्या त्या जीवनामध्ये गेले आणि तिकडे त्यांनी खूप कष्ट केलं. असं नाही तिकडे जाऊन आराम केला त्यांनी.